नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण आज आमच्या कॉलेजमध्ये होता ॲन्युअल फंक्शन 2026। तर त्या फंक्शनला नाव दिलेलं डॅझिलिया 2026। एक असा उत्सव जिथे टॅलेंट, कल्चर आणि एनर्जी सगळं एकत्र आलेलं। आज संध्याकाळपासून कॉलेजचा माहोल काही वेगळाच होता। रंगीत डेकोरेशन, हसऱ्या चेहऱ्यांची गर्दी आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी उत्साहाची वाईब। डॅझिलिया म्हणजे फक्त फंक्शन नाही, तो एक अनुभव होता। त्या अनुभवाचा आनंद घेत मी सुद्धा माझ्या मित्रांसोबत बसून गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत काही क्षण एन्जॉय केले आणि मग आम्ही कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहतो। आणि आमच्या कॉलेजची थीम होती ट्रेडिशनल आउटफिट्स। आणि या सुंदर सुरुवातीला सगळ्यांना एकत्र आणणारा क्षण म्हणजे आपलं राष्ट्रगीत। ज्या क्षणी राष्ट्रगीत वाजतं त्या क्षणी सगळे भेद विसरून फक्त अभिमान उरतो। तो क्षण खरंच शब्दात मांडता येणार नाही। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय 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 हे। राष्ट्रगीताच्या त्या शांत आणि अभिमानाने भरलेल्या क्षणानंतर कॉलेजचा माहोल हळूहळू बदलू लागला। तो क्षण संपला, पण त्यातून आलेली ऊर्जा सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। यानंतर सुरू झाला बक्षीस वितरण सोहळा। स्टेजवर पुकारली जात होती नावे आणि प्रत्येक नावासोबत टाळ्यांचा कडकडाट वाढत चालला। हे फक्त बक्षीस नव्हतं, तर मेहनत, सातत्य आणि स्वप्नांची मिळालेली ओळख होती। ज्यांनी आज स्टेजवर पाऊल ठेवलं त्यांच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता। आणि जे खाली बसलेले होते त्यांचं एकच स्वप्न होतं, पुढची वेळ आपली। हळूहळू स्टुडंट्सची गर्दी स्टेज समोर वाढू लागली। कोणी मित्रांसाठी चेअर करत होतं, कोणी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतं, तर कोणी फक्त त्या क्षणाचा भाग बनून उभं होतं। गर्दी वाढत चालली होती। आवाज, हशा आणि उत्साह सगळीकडे पसरत होता। आता हा सोहळा फक्त स्टेजवर मर्यादित राहिला नव्हता, तो सगळ्यांचा उत्सव बनला होता। आणि या सगळ्या कार्यक्रमांच्या गडबडीत डॅझिलिया 2026चा सगळ्यात भारी भाग समोर आला। कॉलेज परिसरात लावलेले फूड स्टॉल्स, कुठे स्ट्रीट फूड, कुठे स्पायसी स्नॅक्स, तर कुठे गोडाचा मोह। मित्रांसोबत खाता खाता हसणं, शेअर केलेले बाईट्स आणि एक अजून घेऊया हे वाक्य सगळीकडे ऐकू येत होतं। हे फूड स्टॉल्स फक्त पोट भरायला नव्हते, तर डॅझिलिया 2026च्या आठवणी अजून चविष्ट करण्यासाठी होते। फूड स्टॉलची गर्दी पाहून आम्ही सुद्धा स्वतःला थांबवू शकलो नाही। शेवटी चॉईस झाली गरमागरम पावभाजी। पावभाजीची चव घेतल्यानंतर असं वाटत होतं की आता संपूर्ण कॉलेजच जागं झालं आहे। हळूहळू प्रत्येक स्टॉलसमोर स्टुडंट्सची गर्दी वाढू लागली। कुठे हसणं, कुठे गोंधळ, तर कुठे भाऊ एक अजून दे अशी हाक। प्रत्येक स्टॉल आता एनर्जीने भरलेला दिसत होता। सगळ्या स्टॉल्सवरती गर्दी वाढल्यानंतर आम्ही सुद्धा तिथेच फिरत राहिलो। कधी एका स्टॉलकडे, कधी दुसऱ्याकडे, कुठलाही प्लॅन नाही, फक्त मस्ती आणि मोमेंट्स एन्जॉय करणं। मित्रांसोबत फिरताना वेळ कसा जातो कळतच नाही।
हसणं, जुने जोक्स आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले खरे स्माइल्स. हे पोरगे खायला आले यांच्याकडे पैसे नाही. अरे 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 असा कर. त्यानंतर काही मुलांचं म्हणणं रेकॉर्ड करून मी पुढे पुढे चालत निघालो. कधी अचानक हसत तर कधी कारण नसतानाही जोरजोरात हसत. मित्रांसोबत असताना हे सगळं अगदी नॅचरल वाटतं. कोणी कॅमेरा हातात घेऊन रील्स बनवत होतं, कोणी हा अँगल भारी आहे म्हणत होतं. काही शॉट्स परफेक्ट नसायचे, पण त्या मुमेंट्स खरे होते. आजूबाजूला स्टुडंट्सची गर्दी, म्युझिक, आवाज आणि एनर्जी सगळीकडे पसरलेली होती. आम्ही फक्त फिरत नव्हतो, तर डॅझेलिया 2026 पूर्णपणे फील करत होतो. या मुमेंट्समध्ये ना स्टेज होता, ना परफॉर्मन्स, फक्त दोस्त आणि कॉलेज लाईफचा खरा अर्थ. हेच ते क्षण असतात जे ग्रॅज्युएशननंतर सगळ्यात जास्त आठवतात. डॅझेलिया 2026 आम्हाला फक्त आठवणी देऊन गेला नाही, तर दोस्ती अजून घट्ट करून गेला. हे फिरणं, ही मस्ती, हे क्षण कायम मनात राहणारे. पहिला परफॉर्मन्स होता शेतकरी बंधू. एक डान्स, पण त्याहून जास्त एक वात्सव. स्टेजवर जे घडत होतं ते फक्त स्टेप्स नव्हते, ते प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख, मेहनत आणि न बोललेली वेदना होती. कोरडं शेत, कष्ट करणारे हात आणि डोळ्यात दडलेली आशा, प्रत्येक मूव मनाला स्पर्श करून जात होतं. आणि मग माहोल एकदम बदलला. लाईट्स ब्राईटर, म्युझिक लाऊडर आणि एनर्जी डबल. स्टेजवर आल्या गर्ल्स ग्रुप ऑरा प्लस. रिमिक्स सॉंग्सच्या बीटवर एका मागून एक धमाकेदार मूव्ज, कॉन्फिडन्स, स्वॅग आणि ॲटिट्यूड, सगळं एकदम ऑन पॉईंट. स्टेज अक्षरशः त्यांनी पेटवून टाकला. ऑडियन्स पण आता पूर्ण वाईबमध्ये आली होती. क्लॅप, विस्टल आणि वन्स मोर हे सगळं ऐकू येत होतं. गर्ल्सच्या एक्सप्रेशन आणि सिंक्रोनायझेशन खरंच नेक्स्ट लेवल होतं. कधी स्लो मोशन स्वॅग, कधी फुल स्पीड एनर्जी. हा डान्स म्हणजे पॉवर प्लस कॉन्फिडन्सचा परफेक्ट कॉम्बो. एका बाजूला शेतकरी बंधू ज्याने मन हलवून टाकलं आणि दुसऱ्या बाजूला ऑरा प्लस ज्याने स्टेज हादरून टाकला. डॅझेलिया 2026ने हे सिद्ध केले की टॅलेंटचे रंग वेगवेगळे असू शकतात, पण इम्पॅक्ट सगळ्याचा जबरदस्त असतो. हे दोन परफॉर्मन्स फक्त पाहायला नाही तर अनुभवायला होते. आणि आम्हाला खात्री झाली की डॅझेलिया 2026 आता अजूनही अनफॉर्गेटेबल होणार आहे. या दोन परफॉर्मन्स नंतरही डॅझेलिया 2026 अजूनही रंगत होता. स्टेजवर सिंगिंग, ॲक्ट्स, वाद्यसंगीत आणि शांत भजनांनी माहोल अजूनही सुंदर केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेने व त्यांचा इतिहास सगळ्यांच्या मनात अभिमान जागवला गेला. कदाचित हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आलं नाही, पण त्याचा इम्पॅक्ट मनात नक्कीच राहिला. हळूहळू संध्याकाळ रात्रीची बदलली आणि या सगळ्या आठवणी सोबत घेऊन मी घराकडे निघालो. डॅझेलिया 2026 फक्त एक फंक्शन नव्हता, तो आठवणींचा उत्सव होता. या क्षणांसोबत आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओ प्लस कॉलेजचे व्हिडिओज असे मी शूट करणार आहे आणि यूट्यूबवर टाकणार आहे. सो तुम्हाला ते पाहता येतील आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.